मला माहित नव्हतं की मी किती दिवस जगेल, किती काय करेल काय नाही. सर्वांनी म्हटलं हे तर पोरग आहे. पण त्यावेळेस एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी ज्या दिवशी गादीवर बसलो 26 ऑगस्ट 2007, त्या दिवशी अक्षरशः मला चहाची सवय होती. आणि सकाळी मी उठलं की आम्ही चहा प्यायला जात होतो. 2 रुपयाला चहा होता बाकी. पण त्या दिवशी अशी परिस्थिती की माझ्याजवळ 2 रुपये नव्हते. आमचा एक दोस्त असेल जेण्या कुठे एक मित्रही माझा आलेला आहे तो. त्यानं मी आटाने गोळा केले 5-6 जणांकडून. असे 4 रुपये गोळा केले आणि त्या दिवशी चहा पिला होता. पण त्या संतांनी हातात धरलं महाराज. त्या दिवशी मी गादीवर बसलो. सकाळी मी रुपयाला महाग होतो म्हणायला हरकत नाही आणि संध्याकाळी मी करोडपती झालो. पाठीवर हात ठेवला. त्याचा परिणाम आहे महाराज. आणि त्यांनी मला एवढं दिलं महाराज. मला माहिती नाही महाराज आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं. पण नामदेवरायांनी एवढं केलं. एखाद्या बालकानं इच्छा उत्पन्न करावं आणि ती माझ्या मायबापाने पूर्ण. मी कोणतीही इच्छा धरली. आता मी गादीवर बसलो होतो तेव्हा प्रॉपर्टी भरपूर होती, सगळं आहे. पण गादीचा प्रवास जर मी माझ्या जीवनातील पाहिला ना थोडा महाराज, माऊली म्हणतात इवलेसे रोप लावेली त्याचा वेणू गेला. महाराजांनी मी फक्त ठरवलं कोणतीही गोष्ट ती करून घेतलेली आहे महाराज. वास्तविक पाहिलं तर हे कल्पतरू आहे. उमरज नामदेवरायाची समाधी म्हणजे कल्पतरू आहे. मी सांगतो आणि तुम्हा सर्वांना तो अनुभव बी आहे की मी सहज म्हणून गेलो की मंदिर बांधायचं. त्याच्या अगोदर 2011ला यज्ञ करायचा म्हटलं होतं. त्यावेळेस फक्त माझ्याजवळ 50,000 होते. पण त्यावेळेस त्या टाइमला मी 1 कोटी रुपये खर्च केलाय 2011ला. वृंदावनला गेलो. वाटलं आपलं इथं आश्रम पाहिजे. महाराजांनी तिथेही जागा देऊन दिली.
पंढरपूरला आपली जागा होती, पण थोडी अडचणीत होती. मोकळी जागा घ्यावं वाटली, आता आपल्याला राहायची व्यवस्था. आणि एक वेळेस काय केलं, पंढरपूरला आषाढीला मी गेलो होतो. एकाच्या रूमामध्ये थांबलो होतो मी. आणि त्या वर्षी थांबलो, दुसऱ्या वर्षी गेलो तर त्यांनी रूम द्यायला मला कार दिला. डायरेक्ट पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला म्हटलं, देवा माझी जागा झाली तरच मी येईल. आणि पुढल्या वर्षी जागा झाली ना. मला त्या दिवशी वाईट वाटलं. मी नामदेवरायापाशी येऊन रडलो, तेव्हा मला राहायला जागा नाही पंढरपूरला. आणि लगेच 4 ते 6 महिन्यात मी जागा घेतली महाराज. हे मंदिर होताना काहीच नव्हतं माझ्याजवळ. आता माझ्याजवळ होते ते त्यांना माहिती आहे. पण मी संकल्प केला, महाराज मला मंदिर बांधायचे, ते पण असं बांधायचंय या परिसरात नाही, पंचक्रोशी मध्ये कुठेच नसेल असं मंदिर बांधायचे. महाराजांनी ती करून घेतली. ज्याप्रमाणे एखाद्या आईने लेकराला सांभाळवणार, त्याप्रमाणे माझा नामदेव आहे मला सांभाळतो. एवढं मात्र नक्की. विठ्ठल